पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार। तुम्ही तिथे उपस्थित राहिला की चार कामं होणार। तुम्ही जर उपस्थित नाही राहिला तर तुम्ही जर कार्यालयामध्येच आला नाही आणि फक्त मीटिंग पुरतं तर आपण कार्यालयामध्ये आलो तर 4 वर्ष प्रशासकाची सवय लागलेली आहे। लोकनियुक्त बॉडीची सवय लागायला 4 महिने लागतील। ते काम आता विशेष करून सभापती आणि उपसभापती यांची प्रमुख जबाबदारी आहे आणि म्हणून सभापतींनी तर रोज पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मी सदस्य असताना बाबासाहेब पाटील सभापती माझ्या अगोदर आणि आम्ही कॉलेजला असायचो। करेक्ट 11:15ला बारामती इंदापूर गाडीची एसटी 11:15ला बाबासाहेब पाटील एसटीतून उतरायचे। मार्की रोड त्यांना न्यायला जायचं तिथून थेट पंचायत समितीतून कार्यालयामध्ये बसायचे। बरोबर 5 वाजता उठायचे, 5:15ला इंदापूर बारामती गाडीत बसायचे, 6 वाजता लासुर्ण्याला उतरायचे। हा 10 वर्ष बाबासाहेब पाटलांचा कार्यक्रम बरोबर आहे का? आणि मग भाऊचा कोणाचा दौरा असला की ती गाडी असायची। सांगण्याचा उद्देश असा आहे की आपली उपस्थिती सभापती उपसभापती तर जास्त महत्वाची आहे आणि पहिल्याच दिवशी सांगणं मला असं वाटतं गरजेचं आहे। इथं आल्यानंतर कुठल्याही माणसाचं काम हे व्यवस्थितपणाने झालं पाहिजे। पंचायत समितीच्या प्रशासनावरही तुमचा वचक तुमचा सगळ्यांचा असला पाहिजे। आमचा कोणाचा हस्तक्षेप नाही, पण काम लोकांची झाली पाहिजे। आमच्याकडे कुणी काम घेऊन आलं तर आम्ही सांगू तुम्हाला भेटत, पण ही कामं मात्र आपण सर्वांनी त्या संदर्भात करावीत। पहिली सूचना आहे। दुसरी सूचना अशी आहे की कुठलीही मासिक मिटिंग घ्यायच्या अगोदर आपल्याला पार्टी मिटिंग घेणं प्रमुख आहे। ही पार्टी मिटिंग साधारणतः आपली जी मिटिंग असते त्याच्या अगोदर 1-2 तास म्हणा, ही मिटिंग आपली 1 वाजता असते तर 10 वाजता किंवा 11 वाजता पार्टी मिटिंग ठरवावी। पार्टी मिटिंग झाल्यानंतर रोटेशन प्रमाणे एक जणाकडे कोणाकडे जेवण ठरवावं इथं आणि मग तो अख्खा दिवस मिटिंगचा जे दिवस असतो तो दिवस आपला इंदापूरमध्ये सगळे सदस्य जर राहिले त्या पार्टी त्या मिटिंग दिवशी त्याचा एक इम्पॅक्ट होतो। म्हणजे सातत्यानं पंचायत समितीमध्ये कुणी ना कोणतर पदाधिकारी आहे रोज, हे लोकांच्या समोर असणं हे फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करावं। त्याचबरोबर एक ट्रेनिंगचा प्रोग्राम आपल्याला घ्यायचा आहे, तो प्रोग्राम आपण घेऊ आणि आता मगाशी म्हणल्याप्रमाणे दुष्काळाचं सावट येईल आणि याचा एक आपत्कालीन उपाययोजनेचा एक कॉन्टिन्युएन्सी प्लॅन ज्याला म्हणतो हा आपण तयार करावा। तो तयार करत असताना मामाच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग आपण पंचायत समितीमध्ये आपण बोलवली, त्याच्या अगोदर तुमची मिटिंग घ्यावी, त्याच्यानंतर मग सगळे सरपंच ग्रामसेवक आणि सगळे सदस्य अशी एक मिटिंग आपण पंचायत समितीच्या हॉलमध्ये घेऊ आणि या पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला टंचाईसाठी काय काय करता येईल आपल्याला त्याचा एक आराखडा जर आपण तयार केला। आणि कसं असतं शेवटी तुम्हाला माहित नाही, आराखडा एकदा कलेक्टरनी मंजूर केला तिथं जर एखाद्या वस्तूंचं जर बोर नसेल, तुम्ही किती आग्रह धरला पंचायत समितीच्या मासिक मिटिंगमध्ये की ह्या वस्तूवर बोर मारलंच पाहिजे, ती होत नसतं मग डबल नाराजी होती। मग तुम्ही म्हणणार मी सांगून माझं काम होत नाही, ती वाड्या वस्तूची लोक म्हणणार काय तुम्ही एक बोर सुद्धा आम्हाला देत नाही आणि मग त्याची नाराजी तुमच्यावर नाही पण आमची मामावर त्याची नाराजी यायची परत। अशा गोष्टी होता कामा नाही। व्यवस्थित प्लॅन करून आराखडा तुम्हालाही माहिती पाहिजे की कुठल्या वाड्या वस्तूवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, गंभीर होऊ शकतो, पाण्याचा स्रोत कुठला कमी होऊ शकतो, त्या सुद्धा गोष्टी या बाबतीत आपण बोलू। आज सगळा काही तुमच्यावर फार टाकत नाही, काही गोष्टी थोड्याशा ह्या आम्ही अनुभवातून गेलेली माणसं असल्यामुळे तुम्हाला आम्ही ह्या गोष्टी बारकाईने या ठिकाणी सांगतोय। आता ती निवड झाली, आता खऱ्या अर्थानं आजपासून आपलं काम सुरू आहे। आपला संपर्क, आपल्या मतदारसंघातला संपर्क, आता आभार दौरे, वाड्या वस्त्यांवर भेटणं, लोकांना त्या ठिकाणी बोलणं, या सगळ्या गोष्टी आपण ह्या माध्यमातून आपण कराव्या। आमचं सर्वांचं सहकार्य कायम तुमच्या पाठीमागे राहील। आता थोडं मामाशी पण मी बोलणार आहे, पंचायत समितीला थोडा एक वेगळा फंड आपल्याला कसा देता येईल हा एक मार्ग आपण काढला पाहिजे। पंचायत समिती सदस्याला सुद्धा दरवर्षी काहीतरी डॉक्टर फंड असला पाहिजे की जो त्याच्या अधिकारात तरी किमान ते कसं सिस्टीम बसवायची ती बघू आपण। आणि पुन्हा मध्ये आपण असा एक प्रयोग केला की 15व्या वित्त आयोगामधून जे पैसे ग्रामपंचायतला जातात 15व्या वित्त आयोगाचं बजेट वाढवून 25% निधी वाढवून तो डायरेक्ट पंचायत समितीला कसा वर्ग करता येईल
नंतर पंचायत समितीची सिस्टीम त्याचा थोडासा आत कामकाजाच्या दृष्टीने तसा काही तुरळ राहणार नाही. हा सुद्धा भाग आपल्याला त्या माध्यमातून बघावा लागेल. बाकीच्या ज्या सुखसोयी असतात त्या बघावं लागेल. तिथला हॉल आपल्याला चांगला करावा लागेल. सगळ्यांचे एक लेटर पॅड वगैरे व्यवस्थित छापून प्रत्येकाचा ॲड्रेस, तुमची पत्र द्यायला, या सगळ्या शेवटी तुमचा पण प्रोटोकॉल सदस्याचा म्हणजे पाळला पाहिजे. तुम्ही पण आज 20,000 25,000 मतांना निवडून आलेले तुम्ही लोक, जिल्हा परिषद सदस्य 40,000 मतांना निवडून आलेले. लोकशाहीमध्ये हा त्याचा मान सन्मान सुद्धा राहिला पाहिजे. या पद्धतीने सुद्धा आपल्याला काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. जरी समजा फंडात जरी काही फंड कमी असला, वेगळ्या मार्फत आपल्याला काही CSR मधनं काही पैसे वगैरे आणून आपल्याला पंचायत समितीचं काय करता येईल. तुमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये काही धोरणात्मक निर्णय पण घ्यावे लागतील आपल्याला. कोणती प्रशासकीय कार्यालयाचा निर्णय असेल किंवा पंचायत समितीची यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय असेल. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी ह्या लोकांच्या अपेक्षा येतात. कारण आता काही सगळंच एकत्र झालंय म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की आपण काहीच काम करायचं नाही, झालंय आता असं नाही चालत. जर आपण व्यवस्थित केलं मला वाटतं पुढं कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. चांगलं काम करा या पुढच्या कालखंडामध्ये. तर कुणी सगळे आपण सगळे सभापती, सगळेच उपसभापती आहेत, सगळे सदस्य आहेत. त्यामुळे तसं काही कुणी वेगळं मानायचं कारण नाही. दोन्ही पदाधिकाऱ्यांना पण माझी एक स्पष्ट सूचना आहे की तुम्ही सुद्धा वेळ दिला पाहिजे. सदस्यांच्या संदर्भातला संपर्क हा तुमचा पण असला पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी पण समजून तुम्हीच घेतल्या पाहिजे. एखादा अधिकारी जर सदस्याला नीट व्यवस्थित वागवत नसेल तर त्या अधिकाऱ्यालाही बोलवून सांगितलं पाहिजे. तुमची ज्यांनी नाही रेटलं आम्हाला सांगा. त्या अधिकाऱ्याला काय सांगायचं ते आम्ही पण सांगू. पण त्या बारीक बारीक गोष्टी असतात त्यातून आपल्याला आणि अशी एक पण मिटिंग आपली होता कामा नाही की जिथं आमचा कोरम झाला नाही. तरी उत्साह आपला 4-8 दिवस, महिना 6 महिने असतो आपला उत्साह. नंतर पुन्हा हळूहळू आपला उत्साह मावळतो. स्वाभाविक आहे. तसं होता कामा नाही. चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायचे. याच भूमिकेतनं आपण पुढे वाटचाल करू. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं मामाच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो. मगाशीच मामाचा माझा फोन झाला. ते अधिवेशन असल्यामुळं मी काल त्यांना म्हटलं होतं प्रयत्न करून तुम्ही थांबा. त्यांचा प्रश्न असल्यामुळे सभागृहात आणि कॅबिनेट खात्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना पण थांबता आलं नाही. म्हणून ही मिटिंग आपण खेळीने वातावरण सर्वांनी पार पाडली. असंच वातावरण या पुढच्या काळामध्ये आपलं सगळ्यांचं राहील. अशा पद्धतीने आपण काम करू. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे प्रतिनिधी शिवाजी पवार.